शीतल तेजवानीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तेजवानीला 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। झी 24 तास कडून पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण उघड करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तेजवानीला काल अटक करण्यात आली आणि आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं। जवळपास 3 ते 3.5 तास युक्तिवाद झाला आणि तेजवानीला आता 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। शीतल तेजवानीला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशा प्रकारची विनंती पोलिसांनी कोर्टाला केलेली होती। त्यासाठी वेगवेगळी कारणं देण्यात आली होती। कशा पद्धतीने सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न शीतल तेजवानीकडून करण्यात आला याची सगळी माहिती कोर्टाला देण्यात आली होती आणि आता कोर्टाने तेजवानीला 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। थेट जाऊयात पुण्याला, आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, कोर्टाने अखेर 8 दिवसांची पोलीस कोठडी मागितली। 8 दिवसाची ही नसे थोडके म्हणजे आता किमान 8 दिवस पोलिसांना पोलीस कोठडीत तिला शीतल कोठडीत राहावं लागणार आहे। पण आज दुपारी संध्याकाळी तिने कोर्टात सुनावणी असताना जे चक्कर येण्याचं नाटक केलं, त्यामुळे पुन्हा मेडिकल करताना आणखीन काही वेगळे नाटक करते का ते पाहावं लागणार आहे पोलिसांना। कारण पोलीस कोठडी मिळाल्यावर पुन्हा एकदा मेडिकल करावीच लागते। 11 डिसेंबर पोलीस कोठडी मिळालेली आहे, त्यामुळे आता पोलीस तिचं मेडिकल करतील, मग डॉक्टर जो अहवाल देतील त्यानुसार तिची रवानगी शेवटी पोलीस कोठडीतच होणार आहे। बघूया आता। पण एकूणच सगळ्यात मोठी जी जी बातमी ब्रेक केली होती त्याचा एका अर्थाने कुठेतरी लॉजिकल एंडला ती काही महत्वाच्या टप्प्यावर आलेली आहे। मेन जी कल्पित आहे शीतल तेजवानी, तिला कोर्टाने 8 दिवसांची पोलीस कोठडी दिली, ही सर्वात मोठी बातमी। अगदी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चंद्रकांत, या सगळ्यामध्ये 8 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। आपल्याला चक्कर येत असल्याचं सुद्धा शीतल तेजवानीनं कोर्टात यावेळेला सांगितलेलं होतं ज्यावेळेला सुनावणी सुरू होती, त्यामुळे मेडिकलचा आधार घेतला जातोय असं काहीतरी वाटण्याची शक्यता आहे। हो निश्चितच, पण शेवटी कसं आहे ते रिपोर्ट आता काल तर आता आयोने सांगितलं, काल त्यांनी हृदयात छातीत दुखत असल्याचं सांगून तुम्हाला 4 वेळा ईसीजी करून घेतला ससूनमध्ये, पण प्रत्यक्षात तसं काही निघालं नाही। जर रिपोर्टमध्ये काही निघालं नाही तर तिने कितीही नाटकं केली तर त्याला शेवटी कोठडीतच राहावं लागणार। अगदी आता शीतल तेजवानीची पुढच्या 8 दिवस आता चौकशी केली जाणार आहे। पोलीस कसून चौकशी करतील, या चौकशीमधून नेमकं काय बाहेर येईल हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती।